जय शिवराय मित्रांनो, मराठा साम्राज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती आपण प्रस्थान करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर प्रस्थान करायच्या आधी आपल्याला हा वरंद घाट आतो. हा इतका सुंदर असा वरंद घाटचा नजारा आहे. सर्व शिवभक्तही रायगडाच्या दिशेने रवाना होण्यासाठी इथे थांबलेत. वरंद घाटाचा नजारा बघतायत. हा लोक पाहण्यासारखा आहे. जय शिवराय. आत्ता वाजले 4:35, रात्रीचे 4:35 वाजलेत आणि रायगडावरील मुक्काम आमचा म्हणजेच आत्ता आम्ही शिरकाई मंदिरापाशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य देवता माता शिरकाई याच्या मंदिरापाशी आपण हे घेतलेलं आहे, मुक्काम घेतलेला आहे. जय शिवराय. आपण सर्वात पहिले शिरकाई मातेचे दर्शन घेतले व शिरकाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरती आलो. होळीच्या माळावरती व्ह्यू पाहिल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मासाहेब यांची पूर्णाकृती पुतळा पाहिला, पालखी पाहिली. नंतर आपण जगदीश्वराकडे प्रस्थान केलं. जगदीश्वराचं भव्य दिव्य रूप, त्या काळातील हे बांधकाम व त्यानंतर आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. भली मोठी अशी रांग व आजूबाजूला सर्व शिवभक्त झोपले होते. बघू शकता तुम्ही असं रूप जे कधीही कोणाला नाही. लक्झरीमध्ये झोपणारी माणसंही आज साध्या रूपात झोपलेत. खूप अचंबित करतंय, पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव या सर्वांना जोडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावामुळे हे सगळं लोक आज इथे आहेत. रायगडावरील हे भव्य दिव्य असं रूप आणि जगदीश्वराचं मंदिरामध्ये आतमध्ये आपण दर्शनाच्यासाठी रांगेत उभे राहिलो होतो. जगदीश्वराचं दर्शन हे घेण्यासाठी अनेक शिवभक्त दूरवरून आले. म्हणजेच आपल्या जगदीश्वराचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन म्हणजे जगदीश्वराचं दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जगदीश्वर मंदिरात जणू काय शंकर महादेवाचा तिसरा डोळाच जळला होता. असं रूप तिथे भव्य दिव्य केलं होतं. खूप सुंदर होतं, पाहण्यासारखं होतं. आणि त्यानंतर आपण आतील बांधकाम थोडंसं बघू व किल्ल्यावरील अजून शिवभक्त येत होते. त्यानंतर आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे. जे छत्रपती कैलासाहून सुंदर असं दिसणारं रूप आज डोळ्यासमोर दिसत होतं. रायगडाचं गॅरंटी कार्ड म्हणजे हा शिलालेख व ही पायरी जी हिरोजी इंदरकरांच्या समर्पकतेचं प्रतीक आहे. आपण त्यानंतर बाजारपेठेकडे आलो. बाजारपेठेकडे शिवभक्तांची खूप गर्दी होती. म्हणजे रात्रीचा टाईम होता, जवळपास 3:30च्या टायमिंगचा. त्यानंतर बऱ्यापैकी गर्दी कमी होणार होती, म्हणजे कमीच होती, कारण शिवभक्त बऱ्यापैकी झोपले होते या वेळात. पण शिवभक्तांची ये जा चालूच होती. हा आहे बाजारपेठ. बाजारपेठेतही बघू शकता तुम्ही कसे शिवभक्त झोपलेत. त्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे म्हणजेच नगारखान्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं वाटतंय, स्वर्गाहून सुंदर असं रूप नगारखान्याचं. नगारखान्यातून आपण आत प्रवेश केला. नगारखान्याच्या आतमध्ये आपण पाहिलं व थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरील मेघडंबरीकडे आपण प्रस्थान केलं. वाटेमध्ये खूप गर्दी होती, शिवभक्त झोपले होते. आजूबाजूला जिथे जागा मिळेल तिथे झोपले होते. बघू शकता की शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारी लोक कशी काय राहू शकतात. त्यांनी जेवढं आपल्यासाठी केले ते खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कधी सांगता येणार नाही. त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आपण. महाराजांचं हे रूप पाहून अगदी डोळे भारावून गेले होते. त्यानंतर सकाळी आपण होळीच्या माळावर
सत्तरी पारंपरिक नृत्य पाहिल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याकडे आलो. म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास घेतलेला तर हा राजवाडा. किती भाग्यवंत असेल हा राजवाडा ज्या ठिकाणी कैलासाच्या स्वामीने अखेरचा श्वास घेतला. भव्य दिव्य अशी गर्दी होती, खूप गर्दी होती. आपल्याला बऱ्यापैकी कॅम्प लागले होते बऱ्याच लोकांचे. त्यानंतर आपण मागे आलो राणीवाशीच्या साईडला. राणीवासा बघितला. राणीवाशाच्या आतमध्ये हे पहिले अष्टप्रधानांचे वाडे आहेत. अष्टप्रधान जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात होते त्या अष्टप्रधानांचे हे वाडे आहेत. बघू शकता तुम्ही डिटेलिंग कशी आतमध्ये कसं, म्हणजे आता कसं हॉल किचन असतं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही व्यवस्था इतकी अचंबित करणारी आहे काय आहे. त्यानंतर आपण राणीवासाकडे आलो. राणीवासाकडे आल्यानंतर आतमध्ये गर्दी होती. शिवभक्त बसले होते. बऱ्यापैकी चाललं होतं का शिवभक्तांचं चेंजिंग चालू होतं. मुरकावरकी चालू होती. बरीचशी गर्दी होती. त्यामुळे आपण या आतमध्ये आपण आलो. राणीवाशाच्या आतमध्ये टॉयलेट आहे. जुन्या काळातील टॉयलेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही टॉयलेट जी कशी बनवली असतील त्याचा विचार करा की किती डोकं लावलं असेल त्या काळामध्ये देखील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेले हे टॉयलेट्स खूप डोकं लावलेलं आहे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे धान्य कोठार आहे. धान्य कोठारामध्ये किती खोल आहे ते बघू शकता तुम्ही. जवळपास 30 ते 40 फूट खोल असलेले धान्य कोठार. अशी 3 धान्य कोठार लाईनीने 3 धान्य कोठार. एक मी दाखवू शकलो नाही ते खालून जाण्यासाठी मार्ग आहे धान्य कोठारामध्ये. त्यानंतर आपण आलो